या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजयी झाल्या आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजयी झाल्या आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। अहो तुम्ही कशाला करताय इस्त्री? अहो कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा, तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? ती काही ऐकूच नका तुम्ही। वेळ तुझं काय? हो वहिनी थांबा थांबा, अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे। इलेक्शनच्या टायमाला अंजली बाईची मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईची मदत करायला पाहिजे बघ। होय पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय। एक आयडिया आहे, ठीक आहे तुम्हाला वाढू नका। तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो। असंच असतंय बघा राणा भाऊजी, कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। शाबास, हाँ हाँ हाँ, अंगास, शाबास, एहरे पट्ट्या, हाँ जोरात, शाबास। वस्ताद नमस्कार करतो। आलाच मन शेवटाला तालमीत। वस्ताद तुम्हाला म्हणलं होतं की इलेक्शन झालं तालमीत येणार म्हणून। आता एक दिवस बी अजाबात खाडा करायचा नाही, रोजच्या रोज तालमीत यायचं म्हणजे यायचं। येणार की? सरपंच बाईचा नवरा म्हणून अजाबात डील मिळणार नाही। मी मागणार बी नाही। हा ठीक आहे, आता उतर मातीत। होय, ते कापड बदलून येतो। रांदा नमस्कार। नमस्कार। रांदा वहिनीला सांगा की तेवढं आमच्या गल्लीतल्या गटारीचं काम करून द्यायला। सांगतो की। राणदा ते आमच्या नळाचं पाईप आहे की नाही ते लिकेज झालंय मर्दा, जरा वहिनीला सांगून करून घे की। सांगतो। राणादा आमच्या घरासमोर डांबाचा दिवा पण पडलाय, थोडं वहिनीला सांगून करून घ्या ना। सांगतो। हा आता करा सुरू। आमच्या घरासमोर रस्ता खराब झालाय, परवा म्हातारी घसरून पडली, तेवढं वहिनी सांगून करून घ्यायला हवी। अरे बस की मर्दांनो, काय लावले? हा एका टायमाला एवढी कामं? आणि मी इकडे तालीम करायला लावले का तुमच्या समजांच्या अडचणी सोडवायला? वस्ताद हे समजे मला का सांगताय? अरे तुला सांगणार नाही तर मग कुणाला सांगणार? वस्ताद मी सरपंच आहे काय? अरे पर सरपंच बाईचा नवरा तरी आहेच ना। आता अंजली पुढे ढिगाणं काम असणार आहेत, म्हणून तुझ्या कानावर घालायचं, तू अंजलीच्या कानावर घाल।
पण एका दिवसातच एवढं समजा? अरे नवीन सरपंच म्हटल्यावर सगळेजण काय ना काय काम घेऊन येणारच की हा, आणि सगळ्यांचे काम करायला लागतात, असं कोणाला नाही म्हणून चालत नाही. आणि सरपंच म्हटल्यावर 24 तास गावाकडे लक्ष द्यायला लागतंय, सगळ्यांची कामं करायला लागतात. बोंबाचाही समधी. अरे असं म्हणून चालत नाही. सरपंच म्हणजे काय नुसतं मिरवायचं काम नाही, हा, सगळ्यांची कामं करायला लागतात. बर चल आता सराव करूया अगोदर. काय रे, अगोदर सराव करूया आणि मग अडचणी सांगूया. अहो डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा. ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाढतं म्हणतात. अहो यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं. काय? दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायचं, मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं. आणि डोळे मिटून बसून राहायचे. प्लीज सांगा ना मला, त्यांचं नाव वेगळं नाहीये ना? त्याचं खरं नाव आहे गजेंद्र उर्फ गजा पाटील. त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. विश्वासघात आणि विक्रांत, गजाची जात एकच आहे. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहिली, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही. परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत. काय गो, काय झाला? किती येला साय सर? सून खाया तुझी. सरिता, गो सरिता. किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास, पण त्यांना नाही. रोज येणं जाणं असता घरात. हा जिला नाही म्हणान म्हंटला काय झालं? काय गो, कापतस की त्या? भूता म्हणा होती ती खरा असा? चल दे समोर. छाया तर मी सोडा ना मग. आता तर मी तुका सोडूच आहेस नाही. छाया काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? गो राव समोर, ठेव नारळ हात आणि सांग सगळा खरा काय ता. राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही, कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. एक मिनिट, मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो. आपण ताईसाहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी, एक आयडिया आहे. काय काय? इकडे सांगते. रेयांश हा लहान आहे, त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडावं. प्रेमानेच ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं त्याला काय कळतंय ते? पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेलं तरी कळेल का? बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत
कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. लिहायला वाचायला मुलं शाळेत जायला लागलीच शिकले मी. म्हणजे मुलांनी शिकवलं मला. आईपासून शिकवलं मुलांनी. माझ्या टीचरने असं सांगितलं, आम्हाला तसं सांगितलं. मग त्याच्यावरती मी अक्षर गिरवत राहिली की जे तिकडनं शिकून यायचे ना मी इकडे गिरवायची. मग ते मला पण यायला लागलं, माझी मुलं पण शिकली.